प्रत्येकाला आपली कलाकृती दाखवण्याची इच्छा असते। मी उभी आहे काला घोडा फेस्टिवलमध्ये। या फेस्टिवलमध्ये मोठेच नाही तर छोटे सुद्धा आपली कलाकृती दाखवत असतात। एका 11 वर्षाच्या लहान मुलाने एक सुंदर अशी कार रंगवलेली आहे आणि त्या कारमध्ये त्याने आपले भरभरून रंग भरलेले आहेत। पुढे एक आहे कला, ती एक सुंदर अशी कला आहे। त्या एक रिक्षा आहे, त्या रिक्षाला 2 पंख लावलेले आहेत का तर ट्रॅफिक मधून त्या रिक्षाला मार्ग काढण्यासाठी ही रिक्षाला 2 पंख लावलेले आहेत। पुढे एक रिक्षा आहे, तिला एक पुढचं टायरच नाही आहे। त्या टायरच्या ठिकाणी रिक्षावाला स्वतः रिक्षा ही पुढे ढकलणार आहे आणि मागचे जे 2 टायर आहेत ते त्या सायकलच्या टायरनुसार बनवलेले आहेत आणि जे मीटर आहे त्या मीटरला फाशी दिली आहे। आणि ही फाशी का दिली आहे तर पुढे आपण बघू शकतो की हे डाऊनवाले मीटर आता बंद होऊन इलेक्ट्रॉनिक मीटर येणार आहेत आणि या इलेक्ट्रॉनिक मीटरनुसारच आता पुढच्या रिक्षा धावणार आहेत। आणि पुढे अशी सुंदर अशी स्कूटर आहे, जी स्कूटर एका वास या मधमाशाच्या नावाने बनवलेली आहे। एक एनरिको पिजिओ या व्यक्तीने ही वेस्पा ही स्कूटर 1945 मध्ये बनवलेली अशा सुंदर प्रतिकृती या फेस्टिवलमध्ये आपल्याला बघायला मिळतात। काला घोडा फेस्टिवलमध्ये आपण बघू शकतो की लहान मुलांनी सुद्धा या ठिकाणी आपली जागा बनवलेली आहे। एक कला आहे की जी असंतुलित विकासावर लहान मुलांसाठी बनवलेली आहे। एका प्रायमरी स्कूलच्या मालवणी टाउनशिप इंग्लिश मीडियमच्या स्कूलने हे बनवलेले आहे। या कलामध्ये एका लहान मुलाच्या डोक्यात एक डिक्शनरी, टेक्शनरी, अजून भरपूर काही जे इलेक्ट्रॉनिक जे आता जे येणारे जे म्हणजे आहेत काही इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्या प्रथम भरवल्या जातात, यावरनं हे सिद्ध केलेलं आहे। पुढे एक जी कला आहे ती एक मुंबईचा डब्बेवाला आहे, जो मुंबईची शान म्हणून एक ओळखला जातो। मुंबईचा डब्बेवाला ही मुंबईचा डब्बेवाला जो आहे, जो कसा बनवलेला आहे ते जे बनवणारा आहे कला, त्याला विचारूया। हम लोग का जो ये ट्राई था थोड़ा बहुत इनको इम्पोर्टेंस देने का कि यहाँ पे अभी इग्नोर हो रहे फुल, तो उसके लिए हम लोग ने पूरा देखा कि मुंबई सिटी पूरा अपने सिर पे लेके चल रहा है। तो वो हम लोग ने दिखाया कि मुंबई चल रहा है, डेवलप हो रहा है, तो इनके दम पे हो रहा है करके हम लोग ये ट्राई था इंस्टॉलेशन बनाने का। तो मुंबईच्या डब्बेवाल्यानुसार कसं बनवलंय ते समजते। मुंबईची शान म्हणून मुंबईचा डब्बेवाला हा सर्वात उंच कला ही बनवलेली आहे। पुढे एक आहे ती आहे एका सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलने एक टीन पासून एक डब्बा बनवलेला आहे। जो डब्बा आहे का टीन पासून, जो कोको कोलाचे टीन जे येतात त्याच्यापासून बनवलेला आहे आणि हे एक आहे की सिंगापूरच्या इंटरनॅशनल स्कूलने बनवलेला आहे। म्हणजे काला घोडा फेस्टिवलमध्ये मोठ्यानेच नाही तर लहान मुलांनी सुद्धा आपल्या या फेस्टिवलमध्ये जागा बनवलेली आहे। कॅमेरामन स्वप्नील सोबत मी सेजल, MRSC न्यूज।